विटावा येथील नाना-नानी पार्कची दुरावस्था झाली असून परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा आणि डेब्रिस साचले आहे. तुटलेली खेळणी, बाकडे आणि उद्यानाबाहेरील कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. प्रभाग क्रमांक 24 मधील नागरिकांना हक्काचे उद्यान मिळावे यासाठी राष्ट्रवादी सेवा अध्यक्ष पद्माकर पाटील यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. समस्त नागरिकांसाठी जर गार्डन उपलब्ध करून दिलं होतं ठाणे महानगरपालिकेने, त्याची अशी दुरावस्था झालेली आहे की नक्की गार्डन आहे की डम्पिंग ग्राउंड आहे. संपूर्ण रॅबिट, रॉ मटेरियल, इतर काय सगळं काही पडलेलं आहे. त्याच्यामुळे समस्त नागरिकांना जसं होतं त्याप्रमाणे नाना नानी पार्क, विटावा रेल्वे लगत असलेले ते पूर्वस्थितीत बनवून मिळण्याबाबत रक्षाबंधनच्या वेळेस आपल्या रेल्वे विसर्जन, गणेश विसर्जन घाट येथे समस्त नागरिक तिथे नारळी भूमीचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. विटावा गावदेवी मंदिराच्या इथनं जेव्हा नारळ पौर्णिमेचा नारळ घेऊन निघतात तेव्हा आपल्या गणेश विसर्जन घाटच्या इथं विसर्जित केला जातो. समस्त नागरिक वाजत गाजत येत असतात आणि समस्त नागरिकांना एकदम विसावासाठी नाना नानी पार्क उपलब्ध असताना ते त्यामध्ये विसावा घेऊ शकत नाही. नाना नानी पार्क नक्कीच गार्डन आहे की डम्पिंग ग्राउंड आहे याच्या संदर्भात आपण पाहणी करून खुलासा करावा. ठाणे महानगरपालिका संबंधित विभागाला माझी नम्र विनंती आहे की सदर हा परिसर जसं होतं त्याप्रमाणे ठाणे महानगरपालिका नाना नानी पार्क हे पूर्वस्थितीत बनवून तयार करून मिळावे. धन्यवाद. आता माझं म्हणणं आहे की त्या लोकप्रतिनिधींनी आलेल्या लोकप्रतिनिधींनी चांगल्यापैकी आपल्या कळवा प्रभाग क्रमांक 24 विटावा विभागाकडे गार्डन नसल्यामुळे गार्डनकडे लक्ष केंद्रित करावे आणि चांगलं सुसज्ज असं गार्डन लहान मुलांसाठी काही त्याची साधने आणि लोकांना बैठक आसन व्यवस्था पूर्वरत नवीन पद्धतीने टेक्नॉलॉजी पद्धतीने उद्यान बनवून मिळण्याबाबत